नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 8 स्थितिक विद्युत या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्युत म्हणजे काय? तर वीज. आपल्या घरामध्ये जे दिवे आणि यंत्रे चालवतेची ऊर्जेला काय म्हणतो आपण? तर वीज म्हणतो. आकाशामध्ये सुद्धा जी कडाडते चमकते ती सुद्धा वीजच असते आणि तिला काय म्हणतो आपण? विद्युत असे म्हणतो. आता विद्युत ही जी म्हणजे ह्या दोघींमध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे, हे आपण ह्या पाठाद्वारे पाहणार आहोत. तर चला आपण ह्या पाठाचा अभ्यास करूया. स्थितीत विद्युत. मुलांनो, आता जर समजा मला सांगा, कधी तुम्ही हा प्रयोग म्हणजे केला पण असेल, बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. तर आपण आपला कंगवा, फणी माहिती आहे ना तुम्हाला, आपण जे केस विंचरतो ती फणी किंवा कंगवा, प्लास्टिकचा कंगवा किंवा आपली मोजपट्टी, तुमची जी प्लास्टिकची जी पट्टी असते ना, ती जर केसांवर जर तुम्ही घासलीत, काय केलं, केसांवर ती जर घासलीत आणि मग ती घासल्यानंतर मग ती जर कागदांच्या कपटे असतात, छोटे छोटे कपटे किंवा थर्माकोलचे छोटे छोटे बॉल यांच्याजवळ जर तुम्ही नेले तर काय तुम्हाला म्हणजे काय दिसेल? तुम्ही करून बघितलेत का कधी? जर म्हणजे घासलेला आपल्या केसांवर घासलेला कंगवा किंवा मोजपट्टी जर कागदाच्या कपट्यांजवळ नेऊन कधी तुम्ही बघितलेत का? तर काय होतं तर ते कागदाचे जे कपटे असतात ते कंगव्याकडे आकर्षिले जातात. कशामुळे जातात बरं? ते माहिती आहे का कोणाला? किंवा हा प्रयोग तुम्ही कधी घरी म्हणजे केलाच असेल बऱ्याच जणांनी, आणि जरी कोणी केला नसेल तर आज घरी तुम्ही करून नक्की बघा. काय कराल तुम्ही? तर कोरड्या केसांवर काय कराल? फणीने म्हणजे आपली कंगवा घासा आणि मग काय कराल? कागदाचे छोटे छोटे तुकडे करा आणि मग ते तुम्हाला कळेल की कागदाचे तुकडे ह्या कंगव्याकडे आकर्षित होतात. मग ते कशामुळे आकर्षित होतात बरं? विचार करा. कशामुळे? तर घर्षणामुळे. पण नुसत्या घर्षणामुळे होत नाहीत, तर तिथे काय होते? स्थितिक विद्युत निर्माण होते. आता तुम्हाला माहिती आहे का, जर तुमच्या घरी पडदे तर आपण सगळ्यांकडे असतात ना, खिडकीला लावतो जे पडदे, ते जर पॉलिस्टरचे असतील किंवा आपल्या दरवाजाच्या इथे समजा एखादा पडदा असेल आणि आपण तिथून सारखे ये जा करत असो, तर तो पडदा काय करतो? आपल्याकडे आकर्षिला जातो. काय केला जातो? पडदा आपल्याकडे आकर्षिला जातो. तुम्ही कधी थंडीमध्ये स्वेटर घालतोय ना आपण, मग जेव्हा ते घालताना किंवा काढताना असा किटकिट आवाज येतो आणि तो आपल्याला आवडत नाही. येतो की नाही? अजून सुद्धा आपण जेव्हा ब्लँकेट घेतो झोपायला, जेव्हा थंडीत आपण ब्लँकेट घेतो तेव्हा काय होतं? घर्षणामुळे त्याचा सुद्धा आवाज किटकिट येतो आणि ते आपल्या अंगाला चिकटतं. आणि एखादं ब्लँकेट आहे ते जर तुम्ही हाताने घासलं आणि मग ते एखाद्या धातूच्या जी वस्तू असेल तिथे जर नेलं, म्हणजे ते जवळ नेलं तर तिथे ठिणगी पडल्यासारखं जाणवतं आपल्याला, म्हणजे ठिणगी पडल्यासारखं होतं. पण आता ह्या सर्व ज्या क्रिया आहेत, मी जी ही उदाहरणं सांगितलेली आहेत, ह्या क्रिया काय आपोआपच घडतात का रे? तर नाही. काय आपोआपच घडत नाही. तर आपल्या सभोवताली एक विद्युत प्रभार आहे, म्हणजे आपल्या सभोवताली सगळ्या वस्तूंमध्ये काय भरपूर भरलेला विद्युत प्रभार आहे. त्याची ही उदाहरणं म्हणजे एक छोटीशी झलक आहे. आता विद्युत प्रभार आपण आजच्या भागामध्ये विद्युत प्रभार आणि वस्तू कशा प्रभारित होतात त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. विद्युत प्रभार, इलेक्ट्रिक चार्ज. आता आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार भरपूर असतो आणि आपल्या सर्व वस्तू कशाने बनलेल्या असतात मुलांनो? तुम्हाला तर माहितीच आहे. तर सर्व वस्तू ह्या कणांच्या बनलेल्या असतात. आपल्या शरीरामध्ये सुद्धा विद्युत प्रभार असतो बरं. आता विद्युत प्रभार हा त्या कणाचा एक आंतरिक गुणधर्म आहे. भरपूर विद्युत प्रभार असला तरी पण तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो. काय? तर भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो, कारण त्या वस्तूमध्ये दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्या संख्येने असतात. काय? प्रत्येक वस्तूमध्ये काय? तर दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्या संख्येने असतात. त्यांना काय म्हणतात? तर धनप्रभार व ऋणप्रभार म्हणतात. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्याच संख्येने असतात. कुठले? तर ते त्यांना धनप्रभार आणि ऋणप्रभार असे म्हणतात. आता धनप्रभार व ऋणप्रभार, प्लस आणि मायनस, हे दोन्ही जेव्हा समतोल असतात त्या वस्तूमध्ये, म्हणजे कुठल्याही वस्तूमध्ये, तेव्हा ती वस्तू उदासीन असते. म्हणजे समतोल म्हणजे सारख्या प्रमाणात असतील
तर ती वस्तू कशी असते? उदासीन असते. म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही. म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूवर म्हणजे एखाद्या वस्तू धनप्रभार व ऋणप्रभार म्हणजे बहुतेक वस्तूंवर काय असतात? तर धनप्रभार व ऋणप्रभार हे दोन्ही जेव्हा समतोल असतात तेव्हा ती वस्तू कशी असते? तर तेव्हा ती वस्तू उदासीन असते. आता जर दोन्ही प्रभार समतोल नसतील, हे समजा हे ऋणप्रभार आणि धनप्रभार समतोल नसतील म्हणजे सारख्या संख्येने जर नसतील, धनप्रभार जास्त ऋणप्रभार जास्त असतील, धनप्रभार कमी असतील, म्हणजे काय ते समतोल नसतील, तर ती वस्तू कशी असते? तर ती वस्तू प्रभारित असते. तर त्या वस्तूला काय म्हणतात? ती वस्तू प्रभारित आहे असं म्हणतात. आता दोन वस्तू म्हणजे दोन प्रभारित वस्तू एकमेकांवर कशा प्रकारे परिणाम करत असतील हे पाहण्यासाठी मी छोटासा प्रयोग करून पाहूया मुलांना. चला तर मग आपण एक छोटासा प्रयोग करूया. त्या प्रयोगासाठी आपण काय करणार आहोत? तर एक काचेची कांडी घ्यायची. आपल्याला काय घ्यायचं आहे? एक काचेची कांडी घ्यायची आणि एक रेशमी कपडा घ्यायचा आहे. रेशमी कपडा आणि एक काचेची कांडी. आता काचेच्या कांडीचा टोकाचा भाग असतो ना, तो आपण काय करायचा? रेशमी कपड्यावर घासायचा. काय करायचा? तर रेशमी कपड्यावर घासायचा. त्यामुळे काय होतं? या दोन्ही वस्तू थोड्या प्रमाणात प्रभारित होतात. काय होतात? घासल्यामुळे या दोन्ही वस्तू थोड्या प्रमाणात प्रभारित होतील. आणि आता कांडीला काय करायचं? ती काचेच्या कांडीला आपण घासलंय की नाही रेशमी कपड्याने, आणि मग त्या कांडीला काय करायचं? तर एक दोरा बांधायचा. काय करायचं? दोरा बांधायचा आणि एका पट्टीला बांधून ती लटकवून ठेवायची. हे बघा इथे मी आकृती स्क्रीनवर जी आकृती दिसते ती बघ. त्याच्यामध्ये काय केलंय? आपण त्या काचेच्या कांडीला प्रभारित केली म्हणजे कशी केली आपण? तर रेशमी कपड्यावर ती घासली, त्यामुळे ती प्रभारित झाली. आणि त्या कांडीला काय केलंय? तर दोरा बांधलाय आपण आणि ती पट्टी अशी म्हणजे पट्टीला बांधून तिला लटकवून दिलंय. काय केलंय? लटकवलंय. आणि आता आपण काय केलं? एक दुसरी पण कांडी घेतली, काचेचीच कांडी घेतली दुसरी पण, आणि तिलाही प्रभारित केली. म्हणजे प्रभारित करणं म्हणजे काय केलं? तिला घासलं, रेशीम कपड्यावर घासलं, म्हणजे घासून घर्षणामुळे काय झालं? ती प्रभारित झाली. आता ही प्रभारित केलेली कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणली. पहिल्या प्रयोगात मी आपण जो पहिला दिलाय ना तिथे त्या लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणली. आपल्याला असं समजलं की दोन्ही कांड्या, हे बघा इथे दाखवते मी परत, दोन्ही कांड्या एकमेकांपासून ओढल्या गेल्या, दूर म्हणजे ओढल्या गेल्या. म्हणजे दोन्ही काचेच्या कांड्या आहेत. आपण त्या दोन्ही कांड्यांना प्रभारित केलेलं आहे रेशमी कपड्याने, आणि त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे? त्या दुसरी काचेची कांडी प्रभारित केलेली त्या काचेच्या कांडीच्या जवळ नेल्यामुळे काय झालंय? त्या दोन्ही कांड्या एकमेकांपासून दूर गेलेल्या आहेत. काय केल्या? दूर ढकलल्या गेल्या आहेत. आता आपण दुसरा प्रयोग करायचा. त्याच्यामध्ये काय करायचं? एक प्लास्टिकची कांडी घ्यायची. काय करायचं? एक प्लास्टिकची कांडी घ्यायची आणि तिला पण प्रभारित करायची. प्रभारित करायची म्हणजेच काय? आता तुम्हाला कळलं, तिला घासायची. कशावर? तर रेशमी कपड्यावर घासून तिला प्रभारित करायची. आणि मग ती प्लास्टिकची कांडी त्या काचेच्या कांडीजवळ न्यायची. आणि मग काय होतं? तर त्या दोन्ही कांड्या एकमेकांच्या जवळ येतात. त्या बघा ह्या इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसते. म्हणजे प्लास्टिकची कांडी आपण जी प्रभारित केलेली आहे ती काचेच्या कांडीजवळ म्हणजे एकमेकांच्या जवळ आल्यात त्या. हे बघा काय झालं की त्या दोन्ही कांड्या एकमेकांकडे ओढल्या गेल्या. मग पहिल्या प्रयोगात काय झालं? आपल्याला असं आढळलं की आपल्या एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकांपासून दूर ढकलतात. म्हणजे आपण पहिल्या प्रयोगामध्ये दोन काचेच्या कांड्या घेतल्या होत्या, म्हणजे काय? एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या झाल्या ना त्या. मग त्या एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. यालाच काय म्हणतात? प्रतिकर्षण म्हणतात. काय म्हणतात? यालाच प्रतिकर्षण असे म्हणतात. आता आपण दुसऱ्या प्रयोगामध्ये काय केलं? तर दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण प्लास्टिकची कांडी घेतली. काय घेतलं? प्लास्टिकची कांडी घेतली आणि तिला प्रभारित केलं, आणि मग नंतर ती कांडी आपण काचेच्या कांडीजवळ नेली. त्याच्यामुळे काय झालं? त्या दोन्ही कांड्या एकमेकांकडे ओढल्या गेल्या. म्हणजेच काय? तर आपल्याला असे समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. त्यालाच काय म्हणतात? आकर्षण असे म्हणतात. आता आपल्याला काय समजलं याच्यापासून? तर एकाच प्रकारच्या म्हणजे एकाच प्रकारचा प्रभार म्हणजे ज्या वस्तूमध्ये असतो त्या वस्तू काय करतात? एकमेकांना दूर ढकलतात, आणि त्याला काय म्हणतात? प्रतिकर्षण असे म्हणतात. आणि विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या वस्तू एकमेकांकडे
आकर्षित म्हणजे ओढल्या जातात किंवा आकर्षित होतात, त्याला काय म्हणतात तर आकर्षण असे म्हणतात. कळलं का तुम्हाला प्रतिकर्षण म्हणजे काय आणि आकर्षण म्हणजे काय? आता विद्युत प्रभाराला धन प्रभार म्हणजे प्लस आणि ऋण प्रभार मायनस अशी नावं कोणी दिली तर बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने ती नावं दिलेली आहेत. तर आज आपण काय शिकलो मुलांनो, तर एकाच प्रकारचे म्हणजे एकाच प्रकारचा प्रभार असणाऱ्या वस्तू एकमेकांना काय करतात दूर ढकलतात, त्याला काय म्हणतात प्रतिकर्षण असे म्हणतात. आणि विरुद्ध प्रकारचे प्रभार असणाऱ्या वस्तू एकमेकांकडे आकर्षिल्या जातात किंवा एकमेकांच्या जवळ येतात, त्याला काय म्हणतात तर आकर्षण असे म्हणतात. आणि जो धनप्रभार म्हणजे प्रत्येक विद्युत म्हणजे वस्तूमध्ये काय असतात तर धनप्रभार आणि ऋणप्रभार अशा काय असतात तो सारख्या प्रमाणात असतात ज्या वस्तूमध्ये, तेव्हा त्या वस्तूला काय म्हणतो आपण उदासीन असं म्हणतो. आणि ज्या म्हणजे वस्तूमध्ये या धनप्रभार आणि ऋणप्रभार हे सारख्या प्रमाणात नसतात त्या वस्तूंना काय म्हणतो आपण तर प्रभारित वस्तू असे म्हणतात. आपण पुढच्या भागात विद्युत प्रभाराचा उगम कसा झाला आणि फ्रॅक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षण विद्युत याचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो तुम्हाला माहिती आहे का की आस विद्यालय हे भारतातील पहिलं ऑनलाईन स्कूल आहे. तिथे तुम्हाला 6वी ते 10वीचे म्हणजे सर्व क्लास म्हणजे कुठले तर सगळेच इंग्लिश, सोशल सायन्स, मॅथ्स, संस्कृत, हिंदी या सगळ्या म्हणजे क्लासचे तुम्हाला पूर्ण सिलेबसचे तुम्हाला क्लास मिळतील. आणि पुन्हा एवढंच नव्हे तर अनलिमिटेड ज्या टेस्ट असतात ह्या सुद्धा मिळतील. आणि तुम्हाला जे शिक्षक आहेत त्यांची सुद्धा वेळोवेळी तुम्हाला मदत मिळेल. म्हणून आजच तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना ह्या ॲपबद्दल सांगा आणि रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.